अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धोरणी मानसी, गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला, करून या श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्याते वदती, हास्य वदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वान्य करुणी नाना, यथेच भोजन देईजे. गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाने पक्वान्य, फकीर बोलाविले 5 जण, जेवणी घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिज उठले पत्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थांचे सत्वर. शेष अन्य करी ग्रहण, तुझे मनोरथ होईल पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते धवा. मने यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ तिष्ठ. यतीमध्ये पावन कष्ट घडता स्वजना गोष्ट ही. आला मनी ऐसा विचार, तो समर्थांचा कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ते याची या. क्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुक्त स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवा या साधन, त्याजवळी नसे परी. अशी देखून समर्थ म्हणती उच्छिष्ट घे त्वरित, तो निशक्य मनात पात्रावरी बैसला. त्याशी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला, तत्काळ मुंबई चालला, उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी, घेऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाय गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, असनावरी बैसविला, 10 हजारांच्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थपणे आनंदला, बाईने आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धी वरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करीत, स्तोत्र गाता स्वामींचे. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभुत कथा संमत, सदा ऐकवत भाविक भक्त. 20वा अध्याय. गोडा हा शिरस्तु शुभम भवतु.